नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखठोक। अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि दीर्घकाळ ज्यांच्या घराण्यात असं म्हटलं जातं की घराण्यात नसानसांमध्ये काँग्रेसचे विचार भरलेले आहेत असे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री शंकररावजी चव्हाण यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2-3 दिवसापूर्वी काँग्रेसच्या आमदारकीचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यास ते सिद्ध झालेले आहेत। 1 वर्षापासून सतत चर्चा होती की अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये एक काँग्रेसचा 20-22 आमदारांचा गट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करेल, परंतु स्वतः अशोक चव्हाण यांनी सुद्धा त्याचा वारंवार इन्कार केलेला आहे। शेवटी राजकारणामध्ये ज्या गोष्टीची चर्चा होते आणि जे मोठ्या जोराने एखाद्या अफवेचा किंवा एखाद्या घटनेचा वास्तवाचा इन्कार करतात अशी माणसं पुढे तेवढ्याच फोर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोर्सनी त्या पक्षात किंवा ती कृती करताना दिसतात। अनेक लोक असे आहेत की जे काँग्रेसमधून बाहेर गेले आणि बाहेर जाताना सुद्धा बातमी काही थांबत नाही। पत्रकारांना वेगवेगळ्या अँगलनी मिळालेली बातमी ते सतत ब्रेक करत असतात आणि तेव्हा त्या माणसांनी सतत इन्कार केलेला आहे। अशोक चव्हाणांनी सुद्धा सातत्याने याचा इन्कार केलेला आहे, पण तो शेवटी घडलं तेच जे पत्रकारांजवळ माहिती होती। आता एका बाजूला भारतीय जनता पार्टी अब की बार 400 पार अशा राणा भीमदेवी घोषणा देताना दिसते आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रामध्ये जो नुकताच सी वोटरचा सर्वे आलेला आहे त्या सर्वेमधून त्यांची पंढरी प्रचंड घाबरवलेली आहे। त्यांच्यात हडकंप उडालेला आहे की देशभरात कदाचित मोदी सत्तेवर येतील, पण महाराष्ट्रामध्ये 22 जागा महायुतीला मिळतील आणि 26च्या वर जागा विरोधकांना दाखवलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता काँग्रेस फोडण्याची त्यांनी एक रणनीती आखलेली आहे। त्याच्यात वेगवेगळे नेते गळाला कसे लागतील, जे नेते साधारणतः गळाला लागतात त्या नेत्यांचे सगळे आधीच्या फाईल्स आपापल्या सगळ्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून त्यांनी तयार केलेले आहेत। अशोक चव्हाण बाहेर पडले तर अशोक चव्हाणांच्या नावावर ऑलरेडी एक कलंक आहे आदर्श घोटाळ्याचा। त्याच्यामुळे आदर्श घोटाळ्याची फाईल समोर करून कदाचित तुरुंगात मुक्काम करायचा नसेल तर भारतीय जनता पक्षात मुक्काम केलेला कधीही चांगला, या विचाराने अशोक चव्हाण यांनी हा कदाचित निर्णय घेतला असेल। त्यामुळे काँग्रेस फोडताना आता राष्ट्रवादी फोडलेली आहे, शिवसेना फोडलेली आहे, आता तिसरा पक्ष प्रमुख राहिलेला आहे काँग्रेस की ज्याचा जनमानसामध्ये सातत्याने चांगला पाया आहे। एक मतदार गठ्ठ्यानी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आधार ज्याला आहे असा काँग्रेस पक्ष फोडायचा, पण काँग्रेस पक्ष सहजासहजी फुटणार नाही। म्हणून त्याचे जे नेते जे आहेत आता लक्षात घ्या की काँग्रेस पक्षातले उद्या भविष्यकाळात कितीही मोठे नेते फुटले तरी काँग्रेसचा जो मतदार आहे, जो वर्षानुवर्ष काँग्रेसच्या विचारधारेला मदत करत आलेला आहे आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राजकारणावर ज्याचा भक्कम विश्वास आहे, अशी सामान्य माणसं आणि सामान्य मतदार कधीही फुटणार नाही, कितीही नेते गेले तर। खरं म्हणजे मी तर याही पुढे जाऊन असं म्हणेल की अशोक चव्हाणांसारखे हे जे गद्दार नेते आहेत अनेक आहेत, जवळपास 1-2 डझन नेते महाराष्ट्रभरात असे निघतील की ज्या नेत्यांना काँग्रेसने आतापासून बाजूला करून खरं म्हणजे नारळ दिलं पाहिजे आणि नव्या नेतृत्वाला त्याच्यात संधी दिली पाहिजे। काँग्रेसमध्ये हे जे साचलेपण आलेलं आहे, पक्षाच्या नावावर वर्षानुवर्ष स्वतःची घरं भरणारी माणसं, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांचं साम्राज्य उभे करणारी माणसं पक्षासाठी वेळप्रसंगी खिशात हात घालायला तयार नसतात, ते संबंध महाराष्ट्रभर आहेत। राज्यस्तरावर महाराष्ट्राचा आज विचार केला तर किमान 10 ते 12 गट काँग्रेसमध्ये आहेत। म्हणजे वर्षा गायकवाडांचा गट, चंद्रकांत हंडोरेंचा गट असेल, नितीन राऊतांचा गट असेल, नाना पटोलेंचा गट असेल, विजय वडेट्टीवारांचा, बाळासाहेब थोरातांचा, पृथ्वीराज चव्हाणांचा, बंटी पाटलांचा, अशी किती नावं घ्यावं। 1-2 डझन गट राज्यस्तरावर असतील आणि जे पक्षासाठी प्रत्यक्ष काही करायला तयार नसतील तर अशा वेळी काँग्रेसचं काय होईल याची मोठी चिंता आम्हाला सगळ्यांना वाटते। परंतु आता जसजसं निवडणुका जवळ येतील आणि सध्या काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थाने प्रतिकूल परिस्थिती आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत आपला पक्ष संकटात आहे, आपल्या पक्षाला अधिक उभारी देण्याची गरज आहे, आपल्या पक्षाला विचाराला मजबूतपणे लोकांची साथ असण्याची गरज आहे। अशा वेळी हे नेते उंदरांसारखे जहाजात पाणी भरल्यावर जर उड्या टाकून दुसऱ्या पक्षात जात असतील तर आता मतदारांनीच एक स्वतंत्र स्वतःची आघाडी निर्माण केली पाहिजे आणि अशा सगळ्या नेत्यांना धडा शिकवला पाहिजे। 2019च्या निवडणुकीमध्ये जर
नांदेड किंवा आणखी कोण्या मतदारसंघातून अशोक चव्हाण उभे राहिले असतील तर अशोक चव्हाणांसारख्या गद्दार माणसाला आता पक्षांनी नव्हे तर मतदारांनीच स्वतःचा निर्धार करून अशा माणसांना कायमचा धडा शिकवला पाहिजे. परंतु हालचाली ज्या होत आहेत त्या हालचालींवरून असं वाटते की अशोक चव्हाण कदाचित भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यसभेचे चौथे उमेदवार असतील. आता प्रश्न इथे असा निर्माण होतो की अब की बार 400 पार 400 सीट लोकसभेच्या जर नजरेसमोर दिसत असतील तर निखिल वागळेंसारख्या माणसांवर, विश्वंभर चौधरींसारख्या माणसावर, असीम सरोदेंसारख्या माणसांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याची गरज भारतीय जनता पार्टीला का वाटते? मराठवाड्यात नांदेड सारख्या ठिकाणी अशोक चव्हाणांना का फोडावंसं वाटते? काँग्रेसमधली माणसं काही ज्यांचा थोडाफार जनाधार आहे अशी माणसं आपल्यात आली पाहिजे असं का वाटते? याचा अर्थ मित्रांनो असा आहे की हा जो वरवरचा फुगा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या IT गँगनी फुगवलेला आहे हा प्रत्यक्ष फुगा आहे, प्रत्यक्षात काही नाही. याला टाचणी जर लावली मतदारांनी तर तो क्षणात फुटून त्यांचं वास्तव समोर येईल. काही 400 पार वगैरे काही येणार नाही आहे. ते प्रत्यक्षात घाबरलेले आहेत, आतून हादरलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्ताधारी महायुतीचा सपशेल पराभव होणार आहे. कितीही तुम्ही शरद पवारांना डिवचा, उद्धव ठाकरेंना डिवचा, त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करा, या माणसांच्या, या नेत्यांच्या विषयी, यांच्या पक्षांच्या विषयी सहानुभूती प्रचंड वाढत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत, लोकसभा असो की विधानसभा असो, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचा धुवा उडणार आहे याची स्पष्टपणे कल्पना भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारला आलेली आहे. भारतीय जनता पार्टी, संघ परिवार हे मोठे चाणाक्ष आहेत. हे अंतर्गत सर्वे करतात, कुणाला न कळता सुद्धा काही सर्वे करतात. त्या सर्वेमध्ये वस्तुस्थितीची जाणीव त्यांना झालेली आहे, म्हणून ते घाबरलेले आहेत. म्हणून आता काँग्रेसवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे की काँग्रेस कशी फुटेल. पण लक्षात घ्या, काँग्रेसमधले, राष्ट्रवादी काँग्रेसमधले किंवा शिवसेनेमधले तुम्ही नेते फोडाल, कार्यकर्ते, मतदार मात्र फुटलेले नाहीत, ते फुटणारही नाही. ते 2024च्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि त्याच्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या मतांचा पावर दाखवून हे जे अराजक चालू आहे, ही जी प्रचंड मुजोरी चालू आहे, दादागिरी चालवली आहे, हे फॅसिस्ट पद्धतीनं वागणूक चालू आहे, लोकांना ED, CBI या सगळ्या संस्थांचा धाक दाखवून त्यांच्या मानगुटीवर बसणं आणि जबरदस्तीनं ओढत त्यांना आपल्या पक्षात आणणं, हे जे काही चालू आहे हे लोकांना दिसते आहे. त्याच्यामुळे त्याचा बदला घेतल्याशिवाय हा महाराष्ट्रातला मतदार राहणार नाही, हे भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवावं. मित्रो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.